तर किती दिवस बिल्लोची आंघोळ नव्हती केली म्हणून विचार केला बरं हिची आंघोळ करू दे. मस्त शॅम्पू लावून घसली हिला आणि आंघोळ केल्यानंतर जेव्हा ती ओली होती बघू शकता तुम्ही कशी दिसत होती ती. आंघोळ केली, मस्त पुसली तिला आणि ड्रायर मारून सुकवली. धरून धरून सुकवत होतो कारण की थांबतच नव्हती ती एक जागेवर. धावून झाल्यावर तिला मस्त फ्रेश फील झाला. मग एकदम डाराडून झोपली, उठलीच नाही संध्याकाळपर्यंत. नंतर घेतला जेवण. तर आज मंगळवार होता म्हणून पप्पा आणि माझ्यासाठी आमच्या दोघांसाठी सांबाराचा कालवण केलता. नंतर संध्याकाळी गेली चिंटू संजित आणि तो गाडी चालवत होता. त्याला बोललो फास्ट गाडी चालव, तर कसं टंगऱ्या हलून हलून गाडी चालवत होता बघू शकता तुम्ही. नंतर त्याला घरी घेऊन आलो आणि बिल्लोला बघून कसा चालत चालत चाललेला तिच्याकडे तिला पकडाला. टीव्हीवर गाणी लावलं आणि टीव्ही बघत बसलेला तो. बिल्लो पण उठलेली तर मम्मी जवळ लाडाने यायला लागली ती. रात्रीच्या जेवणाचा टाइम झालता तर जेवण वाढून घेतलं आणि जेवून घेतला पटकन. जेवणामध्ये काय काय होतं ते तुम्ही बघितलं झालं आणि गेली खालती तर खालती पोरांचा गोंगाट चालू होतं, रास मस्ती करू होती. नंतर मग गेलो वॉक साठी. काकू, मी, रितू आणि चिंटूला घेऊन गेलो, तो पण मागं लागलेला म्हणून. आणि लॉन्ड्री मधून कपडे घ्यायचं होतं ना, बिल्लोला खायला पण घ्यायचं होतं, तो पण घेऊन आलो सोबतच. बैठक हॉल जवळ आलो आणि तिथं पतू उभा होता. त्याच्याजवळ दिला चिंटूला आणि त्याला बोललो जायला घेऊन कुठेतरी फिरायला. मग तो आमच्या जवळ द्यायला लागला परत. तो बोलतो मी इथं सोडून जाईल त्याला, मी नाही ना. मग चिंटूला घेतला आणि आलो घरी. घरी येऊन बघतो त्या पोरावे मारण्याचा गोंगाट भरलेला. गाण्यांच्या भेंड्या गेलो होती सगळी जण मिळून आणि लाईव्ह पण आलती वी बघत चॅनलवर. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. बाय बाय.